पाकिस्तान विरोधातील लढाई महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ब्रह्मोस आणि आकाश क्षेपणास्त्रांची शौर्यगाथा आता शालेय अभ्यासक्रमात आणली जाणार आहे। पाठ्यपुस्तकात याचा समावेश करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय देशातील सर्व भाषांमध्ये ब्रह्मोस आकाश या क्षेपणास्त्रांच्या शौर्यगाथेचे धडे दिले जाणार आहेत। मुंबई पुणे हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नसल्याचं आश्वासन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलंय। मुंबई पुणे हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग आता वळवण्यात येणार आहे। संभाजीनगरातील चिकलठाणा विमानतळाच्या विस्तारीकरणाची प्रक्रिया सुरू आहे। या जमिनीचं मूल्यांकन 8 ते 10 दिवसात सुरू होणार आहे। धावपट्टी वाढवण्यासाठी 147 एकर जमीन लागणार असल्यानं या जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। रस्ते अपघातात जखमींना वेळीच मदत करणाऱ्या नागरिकांना आता 25,000 रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेली राहवीर योजना राज्यात लागू करण्यात आली आहे। या योजनेची संपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे। नवी मुंबईत पोलिसांनी ऑपरेशन शोध मोहीम राबवली आहे। या मोहिमेत 330 हरवलेल्या नागरिकांचा पोलिसांनी शोध घेतलाय। तसंच हरवलेल्या महिला आणि बालकांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांना हेल्पलाईनवर माहिती देण्याचंही आवाहन पोलिसांनी केलंय। मुंबईतील गेटवे ते मांडवा ही प्रवासी जलवाहतूक सेवा येत्या 25 मे पासून बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होईल। पावसाळ्यात ही सेवा बंद राहणार आहे, तर पावसाळा संपल्यानंतर मात्र हवामानाचा अंदाज घेऊन बोट सेवा पूर्ववत करण्यात येईल। पालघरच्या बोईसर रोडवरील नागझरी नाका आता जनसेवक अमृत आणि महेंद्र अधिकारी चौक या नावाने ओळखला जाणार आहे। या चौकाच्या नामकरण सोहळ्यासाठी परिसरातील ग्रामपंचायतीचे सरपंच आणि प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते। बदलापुरातील 9 प्रमुख चौकांमध्ये अतिक्रमण हटवण्यासाठी पालिकेनं मोहीम हाती घेतली आहे। तसंच 10 जूनपर्यंत 9 चौकांमधली सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे। ही सिग्नल यंत्रणा सुरू झाल्यास वाहतूक कोंडीला आळा बसेल। वर्ध्यात महसूल विभागाकडून कारवाई करण्यात येते। अवैध वाळू आणि गौण खनिजांच्या उत्खनन आणि वाहतुकीला आळा बसवण्यासाठी ठिकठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले। या ठिकाणी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते।